नमस्कार, हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिंचेची चटणी कशी बनवतात ते पाहणार आहोत। अगोदर पण मी चिंचेची चटणी टाकली आहे, ही जरा आगळी वेगळी आहे चटणी। आता याच्यामध्ये मी पाव वाटी चिंच भिजत टाकली होती, छान भिजलेली आहे। इथे मी खजूर घेतलेला आहे, जितकी चिंच आहे त्याच्या दुप्पट आपण खजूर घेतो आहे। इथे मी चिंचाचा आंबटपणा असतो जास्ती चिंचेला, म्हणून मी इथे एक वाटीभर खजूर घेतलेला आहे आणि तो छान भिजवून घेतलेला आहे। चिंच आणखी खजूर छान भिजल्या। आपण आता इथे खरबुजाचे बिया जे असतात ते आम्ही घेतलेले आहे, 1 चमचा घेतला आहे, त्या पण भिजवून घेतलेल्या आहे। इथे आपण खजूर घालतोय मिक्सरमध्ये, मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहे खजूरला। हा सीडलेस खजूर घेतलेला आहे मी। आता आपण चिंचेला कोळून घेऊया थोडंसं आणि त्याचा जो गर आहे तो डायरेक्ट आपण मिक्सरमध्येच घालूया, म्हणजे दोन्ही एकजीव होतील। पुन्हा एकदा मी चिंचेचा त्याच्यामध्ये खजुराचंच पाणी घातलेलं आहे आणि तो आपण कोळ काढून घेऊया। छान निथळून गेलेलं आहे, आता याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आपण। आता याला छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया। छान पेस्ट झाली आहे। आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता अर्धा चमचा आपण तिखट घालतोय आपल्या। इथे मी सेंधव मीठ घातलेलं आहे, एक अर्धा चमचा। पाव चमचा आपलं नॉर्मल जे मीठ असतं ते घालते मी। नॉर्मल मीठ टाकलं होतं याच्यामध्ये। आता आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि गॅसवर आपण आता शिजायला ठेवूया। सतत ढवळत राहायचं, नाहीतर हे खालनं लागून जाईल। आपण खजूरचं जे पाणी घेतलं होतं ते पुन्हा आपण वापरलेलं आहे याच्यामध्ये। हे थोडी दाट वाटते, मी थोडंसं पाणी घातलेलं आहे परत उरलेलं। आता आपण खरबुजाच्या बिया घालून आलो आहे ह्याच्यामध्ये। ह्याला एक साधारण 2 ते 3 मिनटं शिजवू देऊया। त्यासोबत आपण इथे एक अर्धा चमचा आपण चाट मसाला घालतो आहे, जिरे पावडर घालतो आपण। 2 चमचे मी गूळ घालते। गूळ नाही घातला तरी चालेल, पण चिंच आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, म्हणून मी थोडंसं टेस्ट यायला अजून त्याच्यात गूळ मिक्स केलेला आहे। आता हे कमी जास्त गोड आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो। आता साधारण 2 ते 3 मिनिटं याला राहू देऊ। आता ही आपली चिंचाची चटणी तयार झालेली आहे आपली। आता आपण गॅस बंद केलेला आहे। आता हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान मस्त झालेली आहे, दाटसर झालेली आहे। आपल्याला अशी चटणी हवी आहे, मस्त अशी आपली चिंच खजुराची चटणी तयार झालेली आहे। ही उपासालाही चालते, तुम्ही नक्की करा। तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप व फेसबुकवर शेअर करा।